नमस्कार मंडळी. उन्हाच्या झळांनी तापलेल्या वातावरणात थंडगार विनोदाचा शिडकावा करण्यासाठी आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीचा चौकार, टेन्शन तडीपार, को पावर्ड बाय पुना गाडगे आणि सन्स लिमिटेड. एका कोर्टाच्या केसमध्ये अडकलाय आपला कॉमेडीचा सॉलिड गडी ओमकार राऊत आणि त्याच्या बाजूनं केस लढायला तयार झालेत विक्रोळीचा शाहरुख, पृथ्वी प्रताप आणि कल्याणची चुलबुली शिवाली परब. तिघांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. या येस 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 शिवाली, येस सर. जरा अरुण कदम आणि श्याम राजपूत यांच्या केसचा पेपर वाचून दाखव. हो सर. एक मिनिट सर. सर, आडवागेट थुकरट प्रताप यांचे अश्लील अरुण कदम एक मिनिट शिवाली, सर. गेले 6 महिने तू माझ्यासोबत काम करतेस आणि अजूनही तू ॲडव्होकेटला आडवा गेट वाचतेस. सॉरी सॉरी सर, चुकून झालं सर. हे होऊ शकतं चुकून, पण पृथ्वीला थुकरट का वाचावस तू? मुद्दाम केलं सर. हे असं करू नको. सर पुन्हा नाही होणार सर. आय एम सो सॉरी सर. सर आय अडोर यू सर. सर आय ॲडमायर यू सर. हे असं करत नको जाऊ शिवाली, मला कसं होता शिवाली. सर सॉरी सर, पुन्हा नाही होणार असं सर. ठीक आहे शिवाली. सर, आणि मी खूप एक्साइटेड झाले खरं तर. मला असं झालं ना सर, मला माझी पहिली केस कधी मिळते सर. डोंट वरी शिवाली, डोंट वरी. माझ्यासोबत राहिलीस तर तुला तुझी पहिली केस सुद्धा मिळेल. हो सर. फक्त तुझी पहिली केस माझी शेवटची नाही झाली म्हणजे मिळवलं. नो सर, अजिबात असं होणार नाहीये सर. मी तुमच्याकडूनच तर शिकत आले बिकॉज आय अडोर यू सर. या अडोरच्या नादात मी एका डोरच्या बाहेर वाटी घेऊन बसलो नाही म्हणजे मिळवलं. किती स्वीट आहात तुम्ही. मी आहेत शिवाली. मी एक्सक्यूज मी. येस ॲडव्होकेट पृथ्वी प्रताप. मीच. तुम्ही कोण? नमस्कार सर, मी ओंकार राऊत. हा मग मी केस घेऊन आलो आहे सर. तुमचे केस घेऊन सलूनमध्ये जा, खूप वाढलेत. सर, हे वकिलाचंच ऑफिस आहे ना? हो हे वकिलाचं. मी ॲडव्होकेट पृथ्वी प्रताप. हे माझं मी ऑफिस आहे. ती केस घेऊन आलोय सर. सर, आपल्याकडे केस आली आहे सर. सर कॉंग्रॅच्युलेशन. आपल्याकडे केस आली आहे. पण मित्रा, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी आता खूप बिझी आहे कारण मी ऑलरेडी एक केस हँडल करतोय. सर प्लीज असं करू नका. मी खूप मोठ्या आशाने आलोय तुमच्याकडे. तू छोट्या आशाने आला असतास तरी मी बिझीच आहे. सर, मी खूप मोठ्या अडचणीत सापडलोय हो सर. मी नाही लढू शकत कारण मी एका वेळेस फक्त एकच केस लढतो मिस्टर ओंकार राऊत. सर प्लीज सर. सर लढा ना सर, प्लीज सर. सर माझा काही गुन्हा नसताना सर मी जेलमध्ये जाईन सर, प्लीज सर. सर माझं कुटुंब अख्खं रस्त्यावर येईल सर. प्लीज सर करा ना सर. तुम्ही रडू नका. तुम्ही उभं राहा. तुम्ही प्लीज रडू नका. सर ते रडतायत सर. सर तुम्हाला खूप केसेसचा अनुभव आहे आणि अरुण कदम सरांची तर केस अशी सॉल्व्ह कराल तुम्ही सर. प्लीज सर. सर प्लीज माझ्यासाठी सर. सर आय अडोर यू सर. सर आय ॲडमायर यू सर. शिवाली, तू हे असं केलंस की मला कसंच होता शिवाली. ठीक आहे, मी ही केस घेतो शिवाली. मी ही केस घेतली. थँक्यू मॅम. बोला केस बोला. हां सर, त्याचं काय झालं, माझ्या बाबांची आता रिटायरमेंट झाली 6 महिन्यापूर्वी. कॉंग्रॅच्युलेशन. सर नाही, पुढे ऐका ना. हा. तर मी बँकेत गेलो त्या क्लर्ककडे भेटायला की काय बाबा पेन्शनचं 6 महिने झाले ते पेन्शनच देत नव्हते. तर सर थांबा ना, मला सांगू द्या ना. तर मी त्या क्लर्ककडे गेलो तर ते मला म्हणाले नाही देत पेन्शन, जा काय करायचंय ते कर. तर माझा पण जरा पारा चढला. म्हटलं तू पेन्शन दिल्याशिवाय मी इकडनं हलणारच नाही. तर सर त्यांनी पोलिसांना बोलवलं आणि FIR लॉन्च केली सर. मी शिवीगाळ करतोय म्हणून. मी पांढरपेशी माणूस आहे सर. मी एक शिवी नाही देत कोणाला. मी वाईटही बोलत नाही कोणाबद्दल सर. पांढरपेशी माणूस आहेस, मी पांढरकेशी माणूस आहेस. डोंट वरी. आणि या केसमधून तुझी निर्दोष सुटका होईल. सिरियसली? ऑफकोर्स होईल. खरंच सर? खूप किरकोळ केस आहे ही, खूप किरकोळ केस आहे. थँक्यू सर, थँक्यू व्हेरी डोंट मच. थँक मी, कारण ही केस मी नाही लढणार आहे. मग ही केस लढणार आहे शिवाली. माय लिझा मनाली. सर मी ही रिसेप्शनिस्ट. रिसेप्शनिस्ट नाहीये मी. माझी student आहे. येस ही स्टुडंट आहे. येस.
हो, ही स्टुडंट आहे आणि हीच तुझी केस लढणार आहे. सर मी ऑफकोर्स तू म्हणत होतीस ना तुला एक अशीच केस लढायची आहे. पहिली केस हो सर एक्सपेरिमेंट. हो हो सर त्याचं काय वाटेल ते होऊ दे, पण तू मात्र पूर्णपणे शिक. थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन. अहो पूर्ण हे बघ, मला माहिती आहे, मला पूर्ण खात्री आहे की तू ही केस जिंकशील. हो सर तू जिंकलीस तर मला आनंद आहे, आणि जर तू हरलीस तरी मला अभिमान आहे. येस सर. हो सर मी गिनीपिक आहे का? मी एक्सपेरिमेंट काय करताय माझ्यावर? डोंट वरी माय बॉय, डोंट वरी. हे बघ, Yes. ती नवी आहे, ओके बरोबर, पण ही केस ती सॉल्व्ह करू शकते. कळतंय तुला? ओके सर. आत्ता जर आपण हिला ही केस दिली तर आपल्याला कळेल हिच्यात ॲबिलिटीज काय आहेत. कळतंय? हो सर, मी हिच्या ॲबिलिटीज चेक करायला नाही आलोय. मी माझी केस सोडवायला आलोय. ते तुम्ही लढा ना केस. हिला कशाला देताय? किरकोळ केस आहे, किरकोळ केस आहे. हिला लढू द्या. सेशन कोर्टात हरलो तर हायकोर्टात मी हिच्याकडून परत लढवून घेईन. अहो किरकोळ केस आहे ना सर, मग सेशन कोर्टातच संपूया ना. हायकोर्टला कशाला जायचंय? लढा ना तुम्ही. नाही सिंपल आहे. नाही नाही, मी नाही लढू शकत. मी नाही लढू शकत. मी नाही लढू शकत. काय आहे, मी तत्वांची तडजोड करत नाही. मी एका वेळेस एकच केस लढतो. बरोबर. आणि ही माझी स्टुडंट आहे. मी तिला वेळोवेळी मार्गदर्शन करेन. तिला ही केस लढू दे. तू माझ्याकडे मोठी आशा घेऊन आला होतास. हो सर. आशा थोडी छोटी कर. हिच्याकडे बघ, हिच्याकडून केस लढव. मला माझ्या आयुष्यातली पहिली केस मिळाली आहे सर. मी काय करू? पण सर मी जिंकेन ना सर? शिवाले, एकदम आरामात जिंकशील. साधा युक्तिवाद आहे, तू करशील. हो सर. तू करशील. तुम्ही बघा सर, मी कोर्टात असाच चुस्तीवाद लढेन ना, असाच चुस्तीवाद लढेन. तुम्ही बघा चुस्तीवाद म्हणते सर. तुम्ही लढा ना प्लीज. प्लीज सर. तू नको काळजी करूस. ती चुस्तीवाद म्हणते, जज तिला झापतील. जज ओरडतील तिला. ती म्हणतील, काय कुठून आली तू? कुठून आली? चुस्तीवाद बोलते, तुला कळत नाही काय बोलायचं? वकिली करणार तू? जा पहिले युक्तिवाद बोलायला शिक. शिवाली, हां. मला सांग तू काय करशील? सर मी हा सर एक मिनिट. ओंकार सर, तुम्ही इथे ना जजच्या खुर्चीवर बसा. हा, अहो सर. ओ मी आरोपी आहे. मी कसा जजच्या खुर्चीत बसेन? गंमत म्हणून बसा ना सर. गंमत म्हणून? बसा ना, बसा, अहो, बसा. गंमत वाटते हिला सर. काय चाललंय? ती जे काय करते ते मला गंमतच वाटतं. बसा तुम्ही, बसा. हां. शिवाली, प्रोसीड. बापरे. तमाम गवाहों और बयानों को मद्देनजर रखते हुए, सबूतो. तमाम सबूतों को मद्देनजर रखते हुए ये अदालत ओंकार राउत को बाइज्जत बरी करती है. दैट्स ऑल माय लॉर्ड. अहो हे जजचं वाक्य आहे. ही का बोलते? शिवाले, तू जर हे वाक्य बोललीस तर जज काय आरोपी क्रमांक 312 खंडणीची केस हे बोलणार आहेत का शिवाले? नाही सर. सर मी ना हे लहानपणी पिक्चर मध्ये बघितलेलं आणि तुम्ही चान्स दिलाय सर मला हे बोलायचं. थँक्यू सो मच सर. शिवाली, माझं ऐक, ते सिनेमातलं वेगळं असतं, खऱ्या आयुष्यातलं वेगळं असतं. शिवाली, शी बाबा. ओ सर ऐका ना, ह्यांचं ना जरा गडबड वाटते. तुम्ही केस लढा ना, सिंपल होईल. बर ठीक आहे, मी तुझी केस लढतो. नाही सर नको. मी लढते सर. मी बरोबर तूच करते. लढ. मी फक्त पुश करणार आहे. मी त्याच्या विरोधात लढणार आहे. तर आता मी ओंकार राऊत यांच्या विरोधात ही केस लढणार आहे. अहो सर, विरोधात का लढताय तुम्ही? माझ्या गंमत म्हणून लढतोय. असंही या केसला विरोध करण्यासारखं काय आहे? खरं तर ही केस तू आणि तो सरकारी कर्मचारी या दोघांना समोर बोलून अरे सॉल्व्ह करा रे अशी आहे. टेन्शन नको. पण कसं आहे, मला माझ्या पिलासाठी हे करावं लागेल. पिल्ला म्हणजे नीट सांगतो, प्राणी असतो की नाही, प्राणी तो जेव्हा शिकार करतो तेव्हा ती शिकार जिवंत असतानाच तो पिल्लांच्या पुढ्यात टाकतो. का? बछड्यांसाठी. मग एक पिल्लू इथून फाडतं, दुसरं इथून फाडतं. त्यांना कळत नाही काय करायचं. प्राणी बराच वेळ बघतो आणि त्याच्यानंतर तो त्यांना सांगतो, अरे नरड्याकडून दाबा रे, कुल्याकडून कशाला फाडताय? मी माझ्या पिल्लासाठी तेच करतोय. सर, इथे नरडही माझंच दाबलं जात आहे आणि कुलाही माझाच फाडला जातोय. आणि हे जे तुमचं पिल्लू आहे ना सर, ते मला बिंडोक वाटतंय. ते नाही शिकणार आहे सर. नाही सर. प्लीज सर ऐका ना. correct आहे. सर हिला नको, तुम्ही लढा ना सर. प्लीज सर. मी नाही लढू शकत, कारण मी लढायला आलो तर मी सरळ न्यायाधीशांना सांगेन की हे बघा कसं आहे, माझ्या अशिलाने सरकारी कर्मचाऱ्याला शिवी दिलेली नाही. जर दिली असेल तर तुम्ही पुरावा दाखवा. एक्झॅक्टली. पुरावा मिळणार नाही, केस खारिज होईल. एक्झॅक्टली सर, सिंपल होईल ना. पण मी लढत नाहीये, ती लढतीये. हो सर. आणि लक्षात घ्या, ती नवीन जनरेशन आहे, ती वेगळ्या पद्धतीने एक्सप्लोर करते. हे एक वेगळं रसायन आहे. सर, हे रसायन आहे ना माझ्या जीवाशी खेळतंय. तर प्लीज तुम्ही लढा केस, प्लीज. ही केस मी लढणार नाही, शिवालीच सर लढेल. शिवाली, प्लीज सर. तूच ही केस लढणार. सर तर आपण काय करायचं माहितीये का? सर आपण जज साहेबांना असं सांगायचं की ओंकार राऊत घटनास्थळी नव्हते, कारण तेव्हा ते
शिवाली बरोबर हॉटेलमध्ये त्यांच्या रूमवर होते. अगं वेडी आहेस का? मी का असेन तुझ्या बरोबर हॉटेल रूमवर? ठीक आहे, ढाब्यावर होते. तो मुद्दा नाहीये ग सर, हिला सांगा ना, तो मुद्दा नाहीये, कळलं का? हॉटेल रूमवर कसा असेन मी? कसं सर? ही तुमची स्टुडंट आहे हा, ना? माझी student ही आहे. स्टुडंट ही माझी student आहे. मग तिला सांगा, अब्रू काढते ती माझी इथे. ती रोज माझी काढत असते अब्रू, पण मला काही प्रॉब्लेम नाहीये. मला हे जास्त एक्साइटिंग वाटतंय. तुमच्यासाठी असेल एक्साइटिंग, माझी गर्लफ्रेंड आहे, कळतंय का? ती मला घरातून प्लीज सर. पण मी स्वतः साक्ष देईन ना की बाबा हो, मी ओंकार राऊत बरोबर हॉटेलमध्ये रूम मध्ये होते. बघा बघा बघा, तुम्ही बघा, बघी. तुम्ही तिचा निस्सीम त्याग बघा. हा. त्याग? आजपर्यंतच्या माझ्या वकिलीच्या प्रॅक्टिसीत मी कुठल्याही वकिलाने आपल्या आशिलासाठी इतका त्याग केलेला पाहिलेला नाहीये. Thank you, आणि तिने sir. तिचं सर्वस्व पणाला लावलेलं आहे. Yes. लक्षात घ्या, ती तुमच्यासोबत एका रूम मध्ये होती, याचा अर्थ तुमच्या दैहिक व्यवहार सुद्धा झालेला असू शकतो. पण तरी ती तिचं सर्वस्व पणाला लावते आणि तुम्ही थोडीशी जबाबदारी नाही घेऊ शकत. अहो सर, कसली जबाबदारी? आणि का म्हणून घ्यायची जबाबदारी? मी नव्हतोच ना हिच्या बरोबर. आणि मुळात ही माझी साक्ष देणार, ही माझ्या बरोबर रूम मध्ये होती, ही माझी साक्ष देणार आणि हीच माझी वकील आहे. जज न पटेल हे? तुम्हाला तरी पटतंय? शिवाली, आता लक्षात येत आहे तुमच्या? वकिलात ना तुम्ही? कोण आहे ते? वकील. शिवाली, 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 हे प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं शिवाली. हे बघ, लक्षात ठेव, न्यायाधीश आपल्याला वकील बदलायला सांगू शकतात शिवाली. चालेल चालेल नाही. चालेल, तुम्ही व्हा. हा नाही. चालेल. हा नाही, सर एक खूप हुशार आहेत सर. अगं तू बिंडो कायस, मी हुशार नाहीये. मूर्ख कुठली? चुस्तीवाद मांड, युक्तिवाद मांड की तो लवकर मांड. सर मी विचार करते सर काहीतरी. पण मला त्याआधी सांगा, जर ती बिंडो काय तर मी कोण आहे? नाही माहित हो सर, नाही माहित, नाही माहित. फक्त ट्राय करून बघितला वाचतो का? तू सांग युक्तिवाद. सर मला सुचलंय सर. सर हा आयडिया सर. हा. सर आपण जज साहेबांना असं सांगायचं की माझ्या आशिलाची म्हणजे ओंकार राऊत यांची मनस्थिती ठीक नाहीये सर. का? कारण त्यांनी लहानपणी त्यांच्या बाबांचे अनैतिक संबंध बघितले आहेत. तू वेडी आहे का? हो, आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनस्थितीवर परिणाम झाला आणि म्हणून कदाचित त्यांनी त्याच्यात शिव्या दिल्या असतील. तर जज साहेब तुम्हाला नम्र विनंती आहे की शिव्यांकडे प्लीज दुर्लक्ष करा आणि माझे आशील ओंकार राऊत यांना बाईजन बरी करा. दॅट्स ऑल माय लॉर्ड. गप्प बस ग, गप्प बस. तुझ्यामुळे मनावर परिणाम झालाय माझ्या. काय बोलते? टाळ्या काय वाजवताय तुम्ही? सर टाळ्या का वाजवताय? अहो काय करताय? शिवाले, हो सर. आय एम प्राऊड ऑफ यू शिवाली. सर थँक्यू सर. आय एम प्राऊड ऑफ यू शिवाली. सर. तू इमोशनल मेथड वापरली आहेस. Yes, sir. काय? ही नक्की वर्क करेल. Thank you, sir. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही काय मिस्टर लक्षात? ओंकार राऊत, तुम्ही Yes, हा. तुम्ही या बाजूला या, माझा चेहरा दिसणार नाही. काय? तुम्ही लक्षात घ्या. मिस्टर ओंकार राऊत, हा? एक गोष्ट लक्षात घ्या. हा सांगा. काय आहे? जेव्हा आपण जजना असं सांगू ओके. की तुमच्या वडिलांचे अनैतिक घाणेरडे संबंध होते, संबंध Yes, होते sir. माझ्या. येस सर. हा. येस. त्याचा परिणाम तुमच्या बालमनावर झाला, बरोबर? येस सर. त्यामुळे तुम्ही जी शिवी दिली ओके. ती कर्मचाऱ्याला नसून लहानपणी पाहिलेल्या वडिलांना होती. त्यांना होती. येस सर. लहानपणी पाहिलेल्या वडिलांना होती. हे जज साहेबांना पटवायला सोपं जाईल. अच्छा. त्यानंतर काय होईल? हा. अनुकंपा, काय? अनुकंपा, अच्छा. सहानुभूती हा. या अटींवर तुम्हाला सोडून देण्यात येईल. तुमच्या वडिलांना बोलावण्यात येईल, त्यांना समज देण्यात येईल. मग त्यांचे अनैतिक संबंध तुटतील, ते नीट वागायला लागतील आणि सरकारी खर्चातून तुमच्यावर मानसोपचार केला जाईल. वाव सर. वाव. गप्प बस. तुम्हाला मानसोपचार तज्ञांची गरज आहे, मला नाहीये. हा, तुम्ही वकील म्हणवता स्वतःला LLB आहे. ते हे LLB आहे, फेलेलबी आहात सर तुम्ही, फेलेलबी. ते मागे बोर्ड लावलाय ना, तो काढून टाका, काढून टाका तो. मला सांगताय तुम्ही, मला सांगताय? त्यापेक्षा त्या कर्मचाऱ्याची जाऊन माफी मागतो मी आणि तो वायफायर मागे घेईल. पण हे तुझे फालतूचे युक्तिवाद नको मला, कळलं का? निघा तुम्ही दोघांनी, निघा इकडनं. आमच्याच ऑफिसमधून मी निघतो, मला गरज नाही तुमच्यासारख्या वकिलांची. वा 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 वा, आम्हाला तुमचा चुस्तीवाद फार आवडला. मस्त झाला परफॉर्मन्स. हा सर सिक्सई. अडोरेबल परफॉर्मन्स होता, खूपच. शिवा खूप छान, मला आवडली ही थोडीशी विंडो असिस्टंट. ओमकार मस्त,
फार सुंदर, फार मजा आली आज तुला बघताना. मस्त आहे वेग पृथ्वी, फारच आवडला आणि त्याचा वापरही आवडला. हे वाला खूप आवडलं मला. आणि इम्प्रॉम्प्टू जे काही घडलं ते पण फारच सुंदर होतं. मस्त कॅरेक्टर, छान विषय आणि तुम्ही खूप छान फुलवलात. मजा आली. प्रसादा. भारदार. ॲक्च्युली केसपेक्षा ही गॉन केस जास्त होती. म्हणजे दोन्ही अर्थाने तुझ्या केसांबद्दल आणि या केसबद्दल दोन्ही अर्थाने ती गॉन केसच होती. ओमकार, ग्रॅज्युअली जसजसं तुझा पारा चढत गेला तो फार प्रेक्षणीय होता. मजा आली त्यामुळे. म्हणजे तुझ्या चढत्या पाऱ्याबरोबरच किटची रंगत पण चढत गेली. मजा आली. वेल डन. ऑल द बेस्ट गाईज. थँक्यू. मंडळी, आता तुमच्या समोर येते आई विना घरात गोंधळलेली बाप लेकाची जोडी. हा फॅमिली ड्रामा घेऊन येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि कोकण कोहिनूर ओमकार भोजने. बायको जाता माहेरी, काम करा स्वतःच स्वतः. काय घडी घालायची की काय करायचं? नाही जमत आहे यार. नाही, नमाज खूप झालं. नमाला फोन केलाच पाहिजे. हे बघ, ऐक. हे बघ, फोन ठेवायच्या आधी ऐकून घे. ऐक माझं. हे बघ, तू भांडण करून गेलीस, मला इगो प्रॉब्लेम नाही आहे. आणि तुला जर असं वाटत असेल की तुझ्याशिवाय माझा आणि ओंक्याचं अडत असेल तर तू चुकीची आहेस. आमचं नाही काही अडत. हे बघ, तसं नाही. तुझं चुकलंय, माझं नाही चुकलंय. हे बघ, ओंक्याला मुलगा म्हणून जशी शिस्त लावायची गरज आहे तशी बायको म्हणून तुलाही शिस्त लावायची गरज आहे. मी कुटुंब प्रमुख. आवाज खाली. आवाज वाढवायचा नाही. आवाज खाली. आमचं काही अडत नाहीये तुझ्याशिवाय. आवाज खाली. मला नाही फरक पडत. हे बघ, मला नाही. हा, ते आई गेली आहे ना काल भांडून, तर मग प्रॅक्टिस करत होतो तिला. बाबा, खरं तर ना तुम्हाला बाबा म्हणून शिस्त लावण्याची गरज आहे. ओंक्या, गप्प बसा आणि जा आता बाथरूम मध्ये. मी माझी अंडरवेअर आणि बनियन ठेवली, ती धुवून घ्या. मी मग कोण? मी. आई धुते ना हे सगळं. आणि तुम्हीच म्हणालात ना तुझ्याशिवाय आमचं काही अडत नाही, आम्ही समर्थ आहोत, सगळी कामे आम्ही करू म्हणून. आता धुवा, जा, पिळा चड्ड्या. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या बनियनला दुसरा रंग लागलेला मला आवडत नाही. तुझ्या चड्ड्या तू पिळ. कळलं? तुझ्यामुळे आई गेली घर सोडून. नाही, तुमच्यामुळे गेली आई घर सोडून. आई तुझ्यामुळे गेली. तूच तिला काहीतरी त्रास दिला असशील. नाही बाबा. बाबा, हरणीला तिच्या पाडसाचा त्रास होत नाही, गाईला तिच्या वासराचा त्रास होत नाही. उलट हरडीला काळविटाचा आणि गाईला वळूचा त्रास होतो. म्हणजे मी वळू? काळवीट पण असू मार शकतो. कान पडतं. पण होय, तुम्हीच त्रास दिला. कोणी सांगितलं होतं तुम्हाला तिच्याशी असं बोलायला की तुझ्याशिवाय आमचं काही अडत नाही म्हणून? हा, मग माझं काहीच नाही अडत. बघा, कॉन्फिडन्स बघा त्या वाक्यातला. बाबा प्लीज, बाबा बाबा तुम्ही आईला फोन करा आणि सॉरी म्हणा ना प्लीज. क्या मी फोन करणार नाही. माझं डोकं नको फिरू. जा, मला भूक लागली आहे. जा, भात लाव. हां, आता गावी जाऊन भात लावू. भात लाव म्हणजे शेती करायला सांगत नाहीये. मग भात बनव, जेवायला भात बनव. मला नाही येत. ओंक्या, तुला भात लावायला येत नाही? तुम्हाला येतो? हा, म्हणजे ते कुकर आहे. कुकरात हे टाकायचं पाण्यात, टोप तरंगवायचा,
आणि त्याच्यात हे मरू ते नको, भात नको, आज नाही. वजन वाढतं, भात नको. बाबांसाठी चहा बनव जा. बाबा दूध नाहीये, दूध संपलंय. अरे मग जा, खाली जाऊन आण. कुठून आणते आई, मला नाही माहिती. ओंक्या तुला दूध कुठून आणतात तेही माहिती नाही. तुम्हाला माहिती आहे? वाईन शॉप माहिती आहे, मिल्क शॉप. हा बाबा, नाही नाही, एक काम कर, खाली जा, वॉचमॅनला विचार आणि तिथून दूध आण. हा जा. बाबा हा 8-10 पिशव्या पुरेशा आहेत ना आपल्याला? दोघांच्या चहासाठी 8-10 पिशव्या. हा म्हणजे आता आई गेलीच आहे तर 15 दिवस येणारच नाही, म्हणजे आपल्याला पुरायला हवे ना. बाळा कोणत्या शाळेत होतास? म्हणजे विज्ञान दूध नाचतं हे असं काही माहितीच नाही तुला? खांडेकर शालेय अभ्यासक्रमात. काय मित्र आहे? मित्र आहे खांडेकर? काय मित्र आहे तुझा? मला माझे मित्र असं सांग. बरं तो चहा पण नको, काहीच नको, सगळे वांदे झालेत, कळत नाहीये. अरे हा, याचं आहे. बाबा आईचा हा? आईचा फोन आला. जाऊ दे, मी नाही उचलत. नाही नाही ओंक्या, असं करू नको, माझा फोन उचलत नाहीये. मी तुझ्या पाय पडतो, फोन उचल ना. फोन उचल, काय बोललात? फोन उचल. नाही, त्याच्या आधी काय बोललात? का माझा फोन उचलत नाही? त्याच्या शेवटी. हा पाया पाया फोन उचल, फोन उचल, फोन उचल, फोन उचल. हॅलो. वेळ आहे. मदर इंडिया, मला तुझी खूप आठवण येते आई. आई तू परत ये ना आई. आई आई हे बघ. नाही ना आई, हां मला कळतंय आई, एका हैवानाने आपल्या मायलेकांची तुटातूट केली. मला सगळं कळतंय. क्या आई आज घरी नाही, लक्षात ठेवा. आणि बोल, आज तुला वाचवायला आई घरात नाही, हे लक्षात. मध्ये मध्ये येते ते वाचवायला नाही. हा सॉरी बाबा. आई हां नाही नाही आई, आई अगं बाबांची पण तीच अवस्था आहे आई. तुला काय सांगू आई, रडले रडले बाबा, थकले थकले बाबा. एकेकाळी मगरूर असणारे बाबा आज केविलवाणे झाले बाबा. आई आई तू काय तो तह करून टाक आणि एकदाचा विषय मिटवून टाक बरं. जोवर तू तह करत नाहीस तोवर आमचे चह पिण्याचे सुद्धा वांदे आहेत. आई एक मिनिट आई. बोल तू बोल. आज माझे हात तुझ्या खाली अडकलेत, म्हणजे दगडाखाली अडकले. म्हणजे मी दगड आहे, द रॉक. हां आई बोल फोनवर. हां आई, हां आई ऐकतेस ना तू आई. आई तू प्लीज ये आई. आई आई आम्हाला तुझी गरज आहे आई. नाही नाही, तुमची नेहमीची नाटकं आहे ती, मला अजिबात यायचं नाहीये. नाही, आई- दोघंही तुम्ही एकाच माळ्याचे मणी आहात. आई तुझ्या काय मागण्या आहेत मला सांग तरी, मी पूर्ण करेन मला आई. नाही बोलायचं, ठेव फोन. सगळ्या मागण्या पूर्ण करू, बोल ना. हा अजून काय हवे आई तुला? हा हा हां बाबा सगळं ऐकतील आई. हां. सगळं पूर्ण करतील. हो बस ठीक आहे, मी करतो फोन आई. हा. काय 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 बोलली? बाबा हा आई परत यायला तयार आहे, हा ना, हा ना, हा. पण तिच्या काही मागण्या आहेत. काय सगळं अटी मान्य करू आपण. बोल ना, काय हवंय तिला? आई म्हणाली की तिला 15,000चा शालू घ्या हा मी देईन देईन. आणि मला 12 टी शर्ट्स आणि 6 जीन्स घ्या. ते शालूचं ठीक आहे, टी शर्टचं आणि जीन्सचं आई बोलली. नाही ते मी बोललो. पण बाबा आई आणि लेकरामध्ये काय फरक आहे मला सांगा, काय फरक आहे? आईच्या गर्भात उगवली झुजाराची रीत. आई बाबा बाबा नको मला काय करायला ओंक्या, नको. उगाच आई अडवणार नाही, खून होईल माझ्या हातून. हा नको. हा बाळा, हा जाऊ दे. आपण एक काम करूया, आपण हे करूया, चपाती बनवूया. चपाती चालेल. हा भात नाही येत ना आपल्याला लावायला, चपाती बनवू शकतो. पिठाचा डबा आण जा, पिठाचा डबा. पण बाबा हा. आईने सगळे डबे लपवलेत आणि जे आहेत ते मिक्स करून टाकलेत. जेवढे आहेत ना सगळे डबे घेऊन ये, सगळे डबे घेऊन ये. जा, मी ते इंटरनेटवर बघतो. हॅलो
हा फास्ट डायल. नमस्कार. मराठीसाठी 1 दाबा. हाँ वो फास्ट डायल क्या हुआ है मालूम है काय झालं. आरोग्य विभागासाठी 1 दाबा. खाद्य विभागासाठी 2 दाबा. हा फास्ट डायल काय झालंय माहितीये. चपाती. मारी कानपड ऐक आधी मी काय बोलतो. ऐक आधी नंतर आधी ऐक मी काय बोलतो. काय माझी बायको आहे ना भांडण करून माहेरी गेली आहे तर आम्हाला चपात्या बनवायचे तर कॅन यू गाईड अस. सांगू शकता आम्हाला चपात्यांच्या बाबतीत. चपातीसाठी 1 दाबा. नानसाठी 2 दाबा. रुमाली रोटीसाठी 3 दाबा. एक चपाती एक चपाती जाऊया एक दाबलाय. गहूच्या चपातीसाठी 1 दाबा. मैद्याच्या चपातीसाठी 2 दाबा. नाही गहूची चपाती एक. हा खपली गहूच्या चपातीसाठी 1 दाबा. पॉलिश्ड गहूच्या चपातीसाठी अंक परवडला. काय झालं बाबा? काय नाही आणलं बाळा. हा ये बघ, जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये प्यायला. बाबा मला माहिती होतं म्हणून मी थंड पाणी घेऊनच आलोय. हा नशीब एवढं आहे बाळा माझा. एवढं आहे लेकरू. अरे भिकाऱ्या विनेगर आहे. शपथ बाबा तुम्ही विनेगर प्यायलात म्हणजे तुम्ही आता मरणार. हे ईश्वरा. हा दिवस बघण्यासाठी मला जिवंत ठेवलं होतं त्याआधी माझा का प्राण घेतला नाही. मेलोय. नाही हा मेलो. येऊन क्या बाबा. नाही इकडे हे मस्त आहे इकडे काय? एक काम करूया. आईला व्हिडिओ कॉलला सांग बाबांच्या छातीत दुखतंय. अरे या बायका सॉलिड आहेत लगेच इमोशनल ब्लॅकमेल होतात. लगे हाय तशी येईल. व्हिडिओ कॉल बाबा सॉलिड आयडिया हो. व्हिडिओ माझे बाबा शोभता तुम्ही. लाव व्हिडिओ कॉल लाव. ऍक्टिंग करा बाबा. हाय हे ज्युनियर आर्टिस्ट कोण पाहिजे रे? मारीन काम पड लय मारीन. आतून यायला हवं बाबा. तू तुला फोन आई आई लेकरं काय झालं. आई पिलू का रडतोस. आई आई देव जणू आज माझी परीक्षाच घेतोय की काय असं वाटतं. पटकन बोल ना काय झालंय तू रडतोस का. मुद्द्यावर आहे मुद्द्यावर. आई तुला त्रास. आई आई एक लक्षात ठेव काळ लपून बसलाय. आई 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 मुद्द्यावर ये मुद्द्यावर. आई आई हे बघ बाबांच्या छातीत दुखतंय आणि बाबा थोड्याच वेळाचे सवंगड येत. आई दाखव बाबा दाखव. काय होतंय तुम्हाला काय होतंय. ऐक ओंक्या ऐक ना बाळा ऐक ना. बाबांना केव्हापासून होतंय. केव्हापासून होतंय बाबांना. केव्हापासून होतंय. हे तर ठरलं नाही. एकच मिनिट आई. बाबा कधीपासून होत आहे काय सांगायचंय. फोन चालू आहे. नाही पण तुम्ही घाबरू नका. मी कॅमेऱ्यावर हात ठेवला त्याला काही दिसत नाहीये. फोन चालू नाही काही दिसत नाहीये. ठीक आहे सगळं ऐकू येतंय मला. ओंक्या तुम्ही दोघांना खरंच सुधारणार नाहीयेत. मला नाही यायचंय. ऐक ना ठेव. सगळे प्लॅन फ्लॉप कर माझे. सॉरी बाबा मी परत करू का फोन. आता मी स्पीकर आणि कॅमेरा दोन्ही बंद करतो. ओंक्या मर ना यार. कर ना मर ना कुठेतरी जाऊन. सॉरी बाबा एवढं काय चिडताय. माझ्या पटकन लक्षात आलं नाही. या आता इथे चपात्या करत आहेत. एक काम कर आपण इंटरनेटवर बघून चपात्या बनवूया. ओंक्या ती परात आहे घे. हा परात दे. या ना इकडे. हा एक काम कर ते ह्याच्यात बघ पीठ आहे बघ त्यात काय दाखव. हा हे पीठ बरोबर. परातीत चवीनुसार मीठ टाका. मीठ टाक. हा चपात्या हिला बनवून दाखवतो बघ. व्हेरी गुड. चवीनुसार मीठ ना. हाय बघ चव घेऊन बघ. चवीनुसार मीठ आहे. यस करेक्ट. एक काम कर आता त्याच्यात ना चपातींचं पीठ. मला तू किती चपात्या खाणार. 1:45. 1:45. मी कडा खात नाही आईला माहिती आहे. आज बाबा बनवणार आहेत. आज फक्त कडा खायला मिळणार आहेत. मधलं मी माहिती नाही.
ते काय तुझ्या 2 खा माझ्या 3. 5 चपात्यांचं पीठ टाक चल. 5 चपात्यांचं पीठ टाक. 2 3 हा 4 हा 5. ओके. आता यात पाणी टाक. बाबा हा एक प्रश्न आहे. बोल ना. जगात किती पाणी आहे? 70%. हां 1.5 लिटर. टाक टाक. मला भीती वाटते रे कधी जीव जाईल तुझा. आज आई नाही ना वाचवायला म्हणून कंट्रोल करतोय. टाक तेही खरंच आहे. टाक टाक मी माझ्या जगातलं पाणी तुमच्या जगात टाकतो. टाकतो. ओके बस. आता हे मळायचं. ओके थांबा. बाबा मला आत्ताच भूक लागायला लागली. मळूया ना आपण. क्या हां बाबा. हे ना मळू शकत नाही. हे जास्तीत जास्त गळू शकतं रे. एक काम कर पीठ टाक. पण बाबा वाढीव चपात्या कोण खाणार? मी खाईन तू टाक. पीठ टाक. टाक 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 अजून टाक. टाक टाक टाक. बस थांब. नाही रे पाणी टाक. ठेव बाजूला. का बाबा? ते काहीतरी अंदाज चुकतो रे. पाणी जास्त झालं परत मला वाटतं. बाबा एक काम करूया आपण. काय रे? आपण हे उन्हात ठेवूया म्हणजे बाष्पीभवन होईल आणि अनावश्यक पाण्याची वाफ होऊन जाईल आणि ती वाफ पुन्हा जगात येईल. नाही नाही माझा पोरगा शिकला. माझा पोरगा शिकला. माझा पोरगा शिकला. नाही यार ओंक्या हे प्रॉब्लेमॅटिक आहे सगळं. आई पाहिजे यार. हां बाबा. म्हणजे घरात स्त्री हवी त्याशिवाय घराला घर पण नाही आहे. ओंक्या काय पण कर आईला बोलव ना. पाय पडतो तुझ्या आईला बोलव ना. बाबा हे बघा माझ्याकडे एक आयडिया आहे. आई 100% येईल पण तुम्ही माझ्यावर भडकायचं नाही. आई येईल अगदी 100%. बोलो. नक्की बाबा. कर काय ते. तुम्ही डोळे बंद करा. का नाही करा ना. बाबा डोळे उघडायचे नाहीत हा. ओंक्या हा बाबा. कालहुग जावा लागतो अवतार घेण्याला नवा विष्णूस त्या मग आपणा धीर थोडासा हवा. एवढंच करू शकतो बाबा. आई आई आता काय? आई आई तू लवकर घरी ये. आई घरी लवकर ये. आई बाबांनी ना विचित्र रूप धारण केलं. आई हे बघ घराचा काय पसारा करून ठेवला. आई हे बघ हे बघ. फक्त हॉल नाही आई किचन बाथरूम बेडरूम सगळ्याची अशी व्यवस्था केली. आणि हे बघ कसे बसलेत. आई हे बघ. आई हे मला बघ. वाटलंच होतं. मला वाटलंच होतं. मी नाहीये ना घराचं वाटोळं करून ठेवणार आहात हो, आई, हो. तुम्ही. काय अपेक्षा आहेत तुमच्याकडनं दुसऱ्या? तू ठेव फोन. मी नाही येणार. नाही नाही आई ठेव आई फोन. आई 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 फक्त एवढंच नाही तुझ्या कपड्यांची पण वाट लावली त्यांनी. इस्त्री करताना तुझी साडी जाळून टाकली. मी तुला फोटो पाठवतो हवं तर. काय? हो माझी साडी चालली. हो. माझी फोन ठेव. फोन ठेव. ओंक्या हां. अरे याने ते अजून भडकेल. नाही नाही बाबा अहो ती चिडून गेली ना मग ती चिडूनच परत येईल. समजूत काढून तिची ती येणार नाही. पण ती चिडून आल्यानंतर पुन्हा चिडून गेली तर करायचं काय? अहो, तुम्ही केवढं कशाला टेन्शन घेताय. मी तिला ते साडीचा फोटो आहे ना, तो एडिट करून देणार आहे. पाठवशील? म्हणजे काय जाळायची नाही ना आपण? जाळायची नाही आपण माझी फक्त साडी बोललो ना आई येईल. काय पसारा करून ठेवलाय? आणि माझी साडी कुठे आहे? साडी अरे अरे ओं- तुम्ही गेला. आई ह्यांनी ना पीठ आणि मीठ एकत्र केलं. अरे अरे ओंक्या. ओ बाबा अरे अरे ओंक्या. आई, 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 बाबा. मस्त. तर या स्किटचा मथितार्थ काय? बाई शिवाय घराला घरपण नाही. बाकी उत्तमच होतं. मस्त. सई काय म्हणशील? सुसाट परफॉर्मन्स झाला. ओंकार तू कसला भारी रडतोस. फार मजा येते तुला स्पेशली हे कॅरेक्टर करताना बघून. आणि आज मला बरं वाटलं की तुझे बाबा तुझ्याशी चांगलं वागत होते.
एक प्रेक्षक म्हणून मी सुखावले आज, कारण सिच्युएशन वेगळी होती. मला खूप आवडलं की हा पॅटर्न जरी सेट असला तरी त्याच्यात नवीन सिच्युएशन आणून नवीन काहीतरी तुम्ही आज सादर केलं. आणि ह्याचीही प्रचिती आली की नमाशिवाय ही फॅमिली किती अधुरी आहे. त्यामुळे नमासाठी पण एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत. भावा मस्त, नेहमीप्रमाणे फारच उत्तम. तू आणि ओंकार असला की जुगलबंदी असते आणि आम्हाला त्याची खूप मजा येते. आजही खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. आणि ही फॅमिली माझी फेवरेट फॅमिली आहे. सो धमाल आली. वा वा. प्रसाद दा. सुंदर, बहारदार. आजपर्यंत या कुटुंबातली बरीच स्किट झाली. त्यात तुझा ॲग्रेसिव्ह स्वभाव कळला, तुझा वेंदळा स्वभाव कळला, तुझा त्याला सांभाळण्याचा, तुझा प्रेमळ स्वभाव कळला. असं सगळी ते कॅरेक्टर एस्टॅब्लिश केलेली असतानासुद्धा त्याची दुसरी बाजू दाखवायची आणि तीसुद्धा एका कॅरेक्टरला वगळून दाखवायची. ही खूप मोठी रिस्क होती, पण तुम्ही दोघं ती रिस्क नक्कीच घेऊ शकता आणि ती पेलूही शकता. हे तुम्ही सिद्धही केलं. वंडरफुल. याच 2 कॅरेक्टर्सच्या दुसऱ्या बाजू बघता आल्या आणि काय म्हणूया, चेरी ऑन द केकसारखी शेवटी तू आलीस नमा आणि बहार आली. फार मजा आली. थँक्यू दादा. थँक्यू. आणि मंडळी, आता बघूया तुम्हाला आजवरच्या आवडलेल्या प्रहसनांमधील एक खास प्रहसन. अरे हो हो हो. अहो मी पाहुणे कुठे झाले? अहो या या सर, स्वागत आहे तुमचं. हो नमस्कार. थँक्यू थँक्यू सर, येताना या देहास काही त्रास तर नाही ना झाला? नाही त्रास नाही झाला मला. हरकत नाही सर. अगदी काही क्षणात आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी, सर, अगदी. तत्पूर्वी एकच क्षण. हो, हो, एक हो. हे आपल्या 1,00,000 रुपये. हे कसले हे आपल्या ठरल्याप्रमाणे पाकिट 1,00,000 रुपये मानधन? मानधन. एक मिनिट एक मिनिट. माझी नक्कल नाही नाही नक्कल नाही करते, भरून आलंय मला. अरे तुम्ही आधीच दिलेत 1,00,000 रुपये? मला खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. म्हणजे असे इव्हेंट मॅनेजर खूप कमी असतात. थँक्यू. मी सतत काम करेन ना हो, तुमच्याबरोबर. जरूर. काय असेल तर मला तुम्ही प्लीज सांगा. जरूर, हा. जरूर. आणि आता आपण थोड्याच क्षणात आपण कार्यक्रमाला सुरुवात चालेल, करूया. चालेल. Yes, सर, yes. तोवर तुम्ही तुमचं आसन ग्रहण करा. Yes, yes, ग्रहण करा. पडदा द्या रे, पडदा द्या. हे म्हणजे हे कसले आवाज? फटाक्यांचे आवाज आहेत का? नाही सर, बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. अच्छा, म्हणजे मला सलामी वगैरे दिली आहे का? थँक्यू. वेगळं रसिका हो. नाना रसिका देई केवळ कांचन पुरे समाधान. वा. नाना रसिका देई केवळ कांचन पुरे समाधान. करावयाचं तुमचे रंजन, पुढ्यात उभी नेण्यांची कांचन. वा वा. मी कांचनेनं तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते अधोविश्व सन्मान संधेत, म्हणजेच अंडरवर्ल्ड पुरस्कार सोहळा 2020. हे बघा, प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपापले चॉपर, गुप्ती, बंदुका बंद करून ठेवाव्या. अजिबात चालणार नाही. हा, बसा खाली शांतपणे. हो हे कुठे बोलवलंय तुम्ही मला? हे अधोविश्व पुरस्कार सोहळा. हे अधोविश्वाचं हे काय आहे अहो, सगळं? म्हणजेच अंडरवर्ल्ड पुरस्कार सोहळा नाही का? अधोविश्वाचे मानकरी म्हणजे अंडरवर्ल्डचे? हो, अधो विश्व अंडरवर्ल्ड. काय झालं? हा? म्हणजे अंडरवर्ल्ड? हो हो. ते हे गोळ्या वाजवत आहेत, हे गोळ्या मारतायत सगळे. अहो, एक मिनिट. आओ आओ, तुम्ही पुढे घाबरू नका. ते आपल्याला काही करणार नाहीत. अतिशय चांगली माणसं आहेत. हा, बसा बसा, तुम्ही स्थानापन्न व्हा. बसा बसा. मला तर रसिका हो, आता आपण लगेच संध्येला सुरुवात करूया. हळू. नाही, तो उठला ना एकदम. तर आपला मंच अतिशय थोर अशा पाहुण्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला आहे. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि धारदार लेखणी सगळ्या महाराष्ट्राला आपलेसे करणारे विनोदी विदूषक समीर चौगुले आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. बंद करा तो गोळ्याचा. अरे शांत
विथरले ना हा असं घाबरवतात पाहुण्यांना मग ठेवा बरं खाली ही बंदूक अजिबात चालणार नाही आणि अरे बाबू तुला वेगळं सांगायचं का बाबू नको ना असं करू मग माझं डोकं नका फिरू मी भडकले तर बघा हा मारेन अजिबात कोणाची बंदुका वर काढायच्या नाहीत या हो कसं बोलताय तुम्ही यांच्याशी गँगस्टर आहेत ते काळजी करू नका हो. ते आपल्याला काही करणार नाही. हा, शांत बसते या तुम्ही बसा चला सुरुवात करूया पुरस्कार सोहळ्यात आधी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं हे अचानक हे अहो मी तुम्हाला आधी सांगितलं असतं तर तुम्ही आला असतात का नाही. म्हणूनच नाही सांगितलं तर रसिक हो आजचे आपले विनोदी विदूषक समीर चौगुले यांचा आपण सन्मान करणार आहोत आणि त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपल्या अंडरवर्ल्ड संघटनेचे अध्यक्ष बाबू खत्री नमस्कार बाबू एक मिनिट बाबू खत्री आज दुपारी बरोबर 12 वाजता 12 वर्षांचा तुरुंगवास भोगून आपण स्वगृही परतलात केवळ संघटनेच्या प्रेमाखातर आज आपण येथे येऊन सोहळ्याचा मान वाढवलात त्याबद्दल आम्ही शतशः आपले ऋणी आहोत बाबू खत्री यांना मी विनंती करते की आजचे पाहुणे समीर चौगुले यांना आपण तलवार देऊन त्यांचे स्वागत करूया कुठं रे द्या रे अरे हे केवढं लांब हो थांबा ना जरा ह्याचं काय करू मी घरी घेऊन जा घरी जाऊन काय वांगी कापू यांनी अहो नाही तलवार आहे ही तलवार सुरवार असती तर झब्याखाली घातली तरी असती आता ही घातली तर टोचणार नाही ऐका ना मला हे नको खरंच हे नाही नको असं आहे. नका करू असं नका करू जड आहे. पुष्पगुच्छ दिला तर आपण घरी घेऊन जातो की नाही हा हा मग तसाच हा त्यांचा पुष्पगुच्छ आहे हा घरी घेऊन जायचा मी गेल्या वर्षी आले होते ना तर मला ही तलवार दिली होती मग मी तुम्ही- घरी घेऊन गेले होते तुम्ही काय करता या तलवारीचं लसूण सोलते अहो या तलवारीच्या भीतीनं ना लसूण स्वतःहूनच आपले साल सोडून घेते रसिक हो आता आपला पुरस्कार सोहळा आपण पुढे सुरू करूया आणि हा घोषित पुरस्कार जातोय गोटी हात सफाई यांना तर गोटी हात सफाई यांनी यावर्षी लोकांच्या वस्तू चोरताना संमोहनशास्त्राची मदत घेतली कल्याण ते भायखळा या लोकल ट्रेनच्या प्रवासात लोकांना हिप्नोटाईज करून त्यांच्या गळ्यातील चेन्स मोबाईल लंपास केले आणि असा अभिनव स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला आणि त्याबद्दल अंडरवर्ल्ड संघटनेकडनं त्यांना मानाचा मुजरा मी समीर चौगुले यांना विनंती करते की त्यांनी गोटी हात सफाई यांना पुरस्कार बहाल करावा टाळ्या खाली हा गोटी नाही अजिबात चालणार नाही दे त्यांचा फोन त्यांना परत माझं लक्ष आहे हं. माझं लक्ष आहे तू समजू नकोस ती तुझी चालबाजी माझ्या समोर चालायची नाही हो जा आता बक्षीस घे आणि जा शाबास गुड बॉय काय आहे हे पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट विनोदी गुंड आणि तो पुरस्कार जातोय हडक्या महातू यांना
बाबू 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 पुरे नाही, हा चालणार सर, पुरे. तर हाडक्या महादू MH बँकेत त्यांनी धाडसी दरोडा टाकला खरा, पण बँकेच्या कॅशियरने कॅश नाहीये, चेक दिला तर चालेल का असा प्रश्न विचारताच ते हो म्हणाले आणि 15 करोडचा चेक घरी घेऊन आले. आणि तो चेक भरायला बँकेत गेले असता पोलिसांनी अतिशय शिताफीनं सापळा रचून त्यांना अटक केली. तर अशा या विनोदी विदूषकास आमच्या संघटनेकडनं मानाचा मुजरा. आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. या टाळ्या. चेक घेऊन अरे नाही हाडक्या. पुरस्कार द्यायला नाही घ्यायला आला होतात ना, खूपच विनोदी आहे ते. अरे वा. बाबूजी. अरे जा दे. तर मंडळी, आता पुढचा पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार आणि तो जातोय आपल्या संघटनेचे अध्यक्षपद 10 वर्ष सलग भूषवलेले असे अरुणजी कदम उर्फ तडीपार महाबळेश्वर. पाय पडतो. मी समीरजींना विनंती करते की त्यांनी अरुणजी कदम यांचे मानपत्र वाचावे. जीवन गौरव पुरस्कार. मी कशाला आता जीवन गौरव पुरस्कार सोहळा आहे ना, जीवन गौरव पुरस्काराचं मानपत्र आपणच वाचायचं. समीरजी या वाचा. अण्णा अण्णा इथे बघा, इथे बघा, समोर बघा, समोर. हा अण्णा वाचा. माननीय अरुणजी कदम, वा. हा 85 वर्षाचा तरुण आपल्या संघटनेची शान आहे. जन्म झाल्याच्या 3ऱ्याच दिवशी यांनी डॉक्टरचा स्टेटोस्कोप चोरून आपल्या दुपट्याखाली दडवला होता. असं एन्काउंटर झालेले त्यांचे साथीदार सांगायचे. तेव्हाच कळलं होतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. तिथून मग यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली आणि मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. मग शहा ज्वेलर्सवरचा दरोडा म्हणू नका, नाना तायडे गँग मर्डर म्हणू नका, बिल्डरकडून खंडणी उकळण्यात त्यांचा कुणीच हात धरू शकला नाही. वा. आणि यांची खासियत होती की ते समोरच्याला उभा चिरायचे. वा. अशा अलौकिक प्रतिभेच्या युगपुरुषास आमचा मानाचा मुजरा. मी समीरजींना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. हे घे. ठीक आहे अण्णा, अण्णा ठेवा ती बंदूक आतमध्ये. अण्णा अहो घाबरू नका तुम्ही. काय 9 गोळ्या होत्या ना, 8 संपल्या, आता 1च राहिले. काळजी करू नका, शांत राहा. अण्णा अण्णा पुरस्कार प्रदान करतायत. घ्या घ्या पुरस्कार घ्या. अण्णा बंदूक आहे ती, पंप नाहीये तो, बंदूक आहे ती. अण्णा ठेवा आतमध्ये. ती काढा त्यांच्या हातून, प्लीज काढा. हो, ठेवा बरं आतमध्ये. अरे हे काय कुठे शाबास. आणलंय मला तुम्ही? या, शाबास. या अण्णा पुरस्कार घ्या. हो घ्या. आता मी अण्णांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. अण्णा. सकाळी उठलं, आंघोळ केली, वा. नाश्ताच दिला नाही हो. सुनबाईंनी. तुम्ही जरा सांगता का? अण्णा अण्णा तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल बोला ना अण्णा. कसं वाटतंय? पुरस्कार देण्यापेक्षा नाश्ता दिला असता. तुम्ही सांगता का? अण्णा अण्णा सारखा सारखा सॅल्यूट मारू नका अण्णा. अरे यार रे, कोणीतरी अण्णांना घेऊन जा. हा अण्णा पुरस्कार घ्या घ्या. हा घ्या घ्या या. अण्णांना घेऊन जा कोणीतरी. या हा, जा. घेऊन जा. काय हल्ली त्यांना हे कसं घेतलं डोक्यावर त्यांनी? असू दे विस्मरण होत आहे हो हल्ली त्यांना. काय म्हातार पण वाईट असतो. मग तो राजा असो किंवा साहेब असो किंवा एखादा डॉन असो. काय रे कोण आहे? हा मग ठीक आहे, चालेल चालेल. काय झालं? कसला आवाज आला? ते काय नाही, अण्णांनी पंप समजून गोळी तोंडात मारली. अरे. या बॉडी नीट पचवते. हा पचवते. अण्णा गेले. अहो
जाऊ दे. आत्ता इथे होते गेले ते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. या सन्मान संध्येत 5-6 बॉड्या तरी जातातच. तुम्ही हे असं तुम्ही नॉर्मल कसे बोलू शकता मला तर आता पुरस्कार जाहीर होतोय. सर्वोत्कृष्ट डॉन 2020 आणि मानांकन आहेत फ्रॅक्चर बंड्या, सलीम जबरी आणि मायकल गुप्ती. हा अतिशय मानाचा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार जाहीर करण्याची विनंती मी समीरजींना करते. अरे मला कशा अहो ना मी अहो नाही, नाही हा मान असतो. मगाचपासून. प्रमुख पाहुणे हा पुरस्कार जाहीर करतात, त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे. कृपया पार पाडावी. हे तुम्ही असं मला पार पाडा. मागच्या टायमाला आहे ना माझं नाव मिस झालं. या टायमाला मिस झालं ना तर डोक्यात गोळी घाली. आणि मी कमरेत. अहो हे काय बोलताय तो हे काय बोलतात मला मारायच्या गोष्टी करतायत हे. फ्रॅक्चर बंड्या नाही असं करायचं, अजिबात असं करायचं नाही. आणि तुम्ही पण लक्ष ठेवा ते ना, तुम्ही पुरस्कार पटकन जाहीर करा. काय मागच्या वर्षी पण असंच झालं होतं. त्याला पुरस्कार मिळाला नाही ना फ्रॅक्चर बंड्याला, त्यामुळे तो चिडला आणि अचानक रंगमंचावर गोळीबार सुरू झाला. काय बोलताय तुम्ही? पण तुम्ही काळजी करू नका. त्यांनी गोळी मारली ना समोरच्या गुंडाला, तेव्हा मला सांगितले वाका. मी पटकन खाली वाकले, बरोबर समोरच्या गुंडाला गोळी लागली. त्यामुळे तुम्ही आहे ना वाका या शब्दावर लक्ष ठेवा. नेम फार चांगला आहे. वाका म्हटलं की तुम्ही वाका, ठीक आहे काका. अहो ते काका म्हणाले, वाका नाही. वाका या शब्दावर लक्ष ठेवा. गेल्या वर्षी पाहुण्यांनी ना वाका या शब्दाकडे लक्ष दिलं नाही आणि मग हेकेखोरपणा, बाकी काही नाही. लक्ष ठेवा वाका या शब्दावर. तर आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार जाहीर करावा. आपलं काय नसतं म्हणजे ते काय ते म्हणजे आपण जस्ट एक समीरजी तुम्ही काळजी करू नका. आहे बघा, ज्याचं नाव येईल ना ते एक नाव तुम्ही घ्या. मग तिघांपैकी जो शिल्लक राहील ना त्याला आपण विजेता घोषित करूया. वाचा, हीच प्रथा आहे. वाचा. आणि सर्वोत्कृष्ट गुंड सलीम. अरे